नमस्कार, पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. आजची सकाळची सुरुवात रांगोळीपासून झाली. साफसफाई झाली, रांगोळी झाली. त्याच्यानंतर पूजा मांडणी केली. लक्ष्मीची पूजाही मांडली इथे. ही बघा, अशा पद्धतीने पूजा मांडताना काही दाखवलं नाही आम्ही, पण अशा प्रकारे पूजाही मांडली. बघा किती सुंदर पूजा दिसत आहे मस्त मांडताना. आणि इथून पुढे मग आता पूजा करून पोथी आरती लगेचच आम्ही करून घेणार. हे बघा, अशा पद्धतीने सगळी तयारी झाली पूजेची. दिवा, बत्ती, धूप. आमच्या इकडे मस्त छान असे धूप मिळतात अशा प्रकारचे. आता हा धूप लावल्यावरती घरात आणखीन प्रसन्न वातावरण होतं. लगेचच आम्ही पोथी वाचली. पोथी वाचून लगेच आरती करून घेतली. अशी ही आमच्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडणी आणि पूजा आम्ही करून घेतली. नमस्कार, पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज गुरुवार आहे आणि सकाळची वेळ आहे. 9-9:30 झाले असतील जवळपास. चांगलं ऊन पडलेलं आहे बाहेर. वातावरण पण छान आहे. आज गुरुवारची पूजा. आज मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार आहे आमचा पूजेचा. तुम्हाला मी सगळं शूट दाखवते याच्या पुढचं आणि बघत राहा. समोर आज बाहेर रांगोळी काढलेली आहे. रांगोळीचंही शूट दाखवते. पूजा कशी मांडतो आम्ही ते शूट दाखवते. चला तर. हे बघा, इथं रांगोळी काढायला घेतली आहे पूजाने.
लेपन करत आहे ती उंबरठ्याचं. आणि रांगोळी काढली तिने. पाणी टाकायला गेली ती मामांना आंघोळीसाठी. हे बघा, हे इथं आमची महादेवाची पिंड आहे. ऊन आलेलं आहे त्यामुळे बरोबर शूट नाही येणार कदाचित. इथं आपली तुळशी माता. हे बाहेरचं वातावरण. हे बघा, इथं उंबरठ्याचं लेपन करून राहिली पूजा. आमचा उंबरठा दाराचा हा असा आहे कारण आमचं हे भाड्याचं घर आहे, त्यामुळं लाकडी उंबरठा नाही, पण आम्ही करतो नेहमीसाठी. उंबरठ्याचं पूजन. हे पहा, इथे रांगोळी काढून झालेली आहे आणि माझं हळदीचं लेपनसुद्धा पूर्ण झालेलं आहे. हे पहा, आज गुरुवार आहे आणि दत्त जयंती, त्यामुळे आज हळदीचं लेपन केलं मी. आणि मी दर गुरुवारी हळदीचं लेपन तसंच करते आणि तुम्ही पण सर्वांनी केलं पाहिजे. हळदीचं लेपन करणं खूप छान असतं. हे पहा, मी पण हळदीचं लेपन केलं आहे आज. आणि आज दत्त जयंती, त्यामुळे सुद्धा मी केलं आहे आज. दर गुरुवारी मी हळदीचं लेपन करतेच आणि तुम्ही सर्वांनीसुद्धा हळदीचं लेपन केलं पाहिजे. त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, ऑलवेज पॉझिटिव्हिटी असते. सो सर्वांनी हळदीचं लेपन केलंच पाहिजे. हे पहा, मी सुद्धा केलेलं आहे. आणि तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी तुम्हाला ऑलवेज सुखी ठेवो. हे पहा, हे तुळशी वृंदावन. इथे सुद्धा रांगोळी काढली मी. ही आमची छोटीशी महादेवाची पिंड. चला तर आपण आज दुसरा गुरुवार आहे हा मार्गशीर्षमधला. आज आपल्याकडे दत्त जयंतीचा पण कार्यक्रम आहे केंद्रामध्ये आणि घरची पूजा आम्ही करून केंद्रामध्ये पण जाणार आहे. त्यामुळं पटापटा आम्ही लवकर पूजा आटपवली, कारण आम्हाला केंद्रामध्ये कार्यक्रम सुरू झाले तर आम्हाला तिकडेही जायचं होतं. आमच्या घरापासून केंद्र दुसऱ्या गल्लीमध्येच आहे, त्यामुळे आम्हाला सगळा तिथला आवाजही येतो आणि आम्हालाही तिथं जायचं होतं दर्शनाला वगैरे. तिथेही 7 दिवसाचे पारायण बसलेले होते केंद्रामध्ये आणि चांगला खूप मोठा उत्सव आहे तिथे आज. आम्ही आता इथली पूजा झाली की आम्ही तिकडेही जाणार आहोत.
इथे लाडूचा प्रसाद दाखवलेला आहे स्वामींना. स्वयंपाक वगैरे आम्ही संध्याकाळीच करू, तेव्हा नैवेद्य वेगळा दाखवू. हे बघा, आम्ही दोघी सासू सुना एकमेकीला हळदी कुंकू लावले आम्ही. चला आता आपण एकदा पोथी वाचून घेऊया. चल. आता लक्ष्मीची पोथी वाचून घेऊ. इथे आता पोथी वाचायला बसली पूजा. सगळी पूजा वगैरे करता करता थोडा उशीरच लागतो, किती म्हटलं आपण तरी. आता ती पोथी वाचायला बसली. नंतर मग आरती करून घेतली आम्ही. ओम धनदाय नमस्तुभ्यं निधीपमाधीच भवन्तु तत्त्वप्रसादांते. बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्राश्रवाने अनुमती दिली. मालाधारांना मुख्य सेनापती इथे आरती केली आम्ही. आरती वगैरे झाली आमची. नंतर मग आम्ही सर्व थोडंसं व्यवस्थित फोटोशूट केलं इथे. आणि नंतर मग आम्ही केंद्रामध्ये निघालो. हे बघा, आम्ही केंद्राजवळ आलो. केंद्राचा किती गर्दी आहे. घरापासून आरती सुरू आहे. एकच आम्हाला थोडासा पूजेला उशीर झाला आहे. हे बघा, चला मी तुम्हाला आता केंद्रामधला शूट दाखवते. तर इथे आम्ही खूप घाईघाईने आलो. त्या दिवशी खूप गर्दी होती आणि आम्हाला आतमध्ये जायला काही जागा मिळालीच नाही. त्यामुळे आम्ही बाहेरच बसलो, जिथं सगळ्या महिला बसलेल्या होत्या. हे बघा, खूप गर्दी होती. आतमध्ये पूर्ण भरलेलं होतं आणि बाहेर पण हे सर्व परिसर इथला खूप गर्दी होती. आणि आम्ही पण तिथेच बसून घेतलं. बाहेरून दर्शन घेऊन आम्ही. हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येत आहे, दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता, तेव्हा हे नैवेद्य चालले होते स्वामींच्या केंद्रामध्ये. तेव्हाचं शूट आहे हे. नैवेद्य आमच्या दारासमोरूनच चालले होते, त्यामुळे आम्हाला हे फोटोशूट घेता आलं. हे बघा, आणि खरंच आमचंही नशीबच आहे की हे सगळा सोहळा आम्हाला पाहायला मिळतो आमच्या डोळ्याने. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. धन्यवाद. बाय बाय.